मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, बरेचसे लाभार्थी विचारत असतात की सर आमचे पैसे येत नाहीत, माझे पैसे येणं बंद झालेले आहेत किंवा आम्हाला पैसे कधी येणार आहेत. पैसे न येण्याचे कारणे आणि पैसे का येत नाहीत आणि लोकांची जे पेन्शन सुरू होती ती बंद का झालेली आहे किंवा भविष्यात या कारणामुळे बंद होऊ शकते ही योजना, म्हणजेच या योजनेचा लाभ तुम्ही भविष्यात घेऊ शकत नाही. काही महत्त्वाचे कारणं आहेत ते आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मग यामध्ये श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, सोबतच विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला, श्रावण बाळ, ज्येष्ठ नागरिक, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, सोबतच इतर दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. बघूया प्रमुख काही कारणे. या कारणामुळे तुमचे पैसे येणे बंद होऊ शकतात किंवा काही लोकांचे पैसे बंदसुद्धा झालेले आहेत. तर अशा लोकांनी आता करायचं काय आहे बघा. पहिलं कारण काय आहे? शासन निर्णय न येणं. बघा मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये सुद्धा शासन निर्णय आला नाही आणि आज 26 जानेवारी 2026 आहे. जवळजवळ 2 महिने होऊन गेलेले आहेत. शासन निर्णय सरकारने काढलेलाच नाही. तर यामुळे सुद्धा पेन्शन बंद होऊ शकते किंवा ठराविक लोकांना पैसे येऊ शकतात आणि काही लाभार्थ्यांना यामधून वगळले जाऊ शकते, म्हणजे शक्यता असू शकते. कारण शासन निर्णयच नाही तर कितीक लाभार्थ्यांना पैसे मिळतील याचा अंदाज नाही. दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे, तांत्रिक अडचणी. सरकार गेल्या वर्ष 2 वर्षापासून तांत्रिक अडचण ओरडतोय. नेमकी तांत्रिक अडचण कुठे येते हे सरकारला आणि जनतेला समजेनासं झालेलं आहे. तिसरं कारण आहे मित्रांनो, तुमची DBT झालेली नाही किंवा एक किंवा एकाहून अधिक अकाउंट असतील तर चुकीच्या खात्याला सुद्धा तुमची DBT ॲक्टिवेट होऊ शकते. तर तुमचे जे अकाउंट आहेत ते सर्व अकाउंट चेक करा. तहसील कार्यालयामध्ये KYC न करणे. तहसील कार्यालयामध्ये ऑप्शन आलेला आहे KYC करण्याकरिता. 5वा जो मुद्दा आहे, बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे, फॉर्म भरणं गरजेचं आहे. 6वं जे कारण आहे, महत्त्वाचं जे कारण मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा जेव्हा तहसील कार्यालयामधून डॉक्युमेंट्स मागवले जातात, डॉक्युमेंट्स वेळेत न देणे, सोबतच उत्पन्न दाखला न देणे, बऱ्याचशा लाभार्थ्यांची इन्कम वाढलेली असू शकते, आहे का नाही? तर मग ते कुठलेही लाभार्थी असतील, उत्पन्न दाखला सादर करणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक किंवा एकहून अधिक तुमचे खाते असतील तर महत्त्वाचे जे खाते आहेत त्या खात्याला DBT न होता दुसरीकडेच DBT होतं. त्यामुळे तुमचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात. खाते निष्क्रिय असणे, इनॲक्टिव्ह, म्हणजे तुम्ही जर व्यवहार केलाच नाही, देवाणघेवाण जर तुमच्या खात्यामधून झालेलीच नाही किंवा तुम्ही 0 बॅलन्स ठेवत असाल तरीसुद्धा तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते, बरोबर ना? त्याच्यानंतर मिसमॅच इन्फॉर्मेशन, म्हणजे ती जी तुमची माहिती तुम्ही दिलेली होती अगोदर फॉर्म भरताना किंवा तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयामध्ये देता त्यावेळेला तुमच्या नावामध्ये मोबाईल नंबर असेल, आधार कार्ड क्रमांकात असेल किंवा तुम्ही राहत असलेल्या ॲड्रेसचा किंवा IFSC कोड, खाते क्रमांक जर एकमेकाशी मॅच होत नसेल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाची कारणे आहेत की यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांची पेन्शन बंद झालेली आहे किंवा भविष्यात लाभार्थ्यांची पेन्शन बंद होऊ शकते.
तर या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरेचसे लाभार्थी माझ्या संपर्कात असे आहेत की त्यांनी 1-2 वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये डॉक्युमेंट्स दिले नाहीत आणि बऱ्यापैकी लोकांची पेन्शन बंद झालेली आहे. तर असं करू नका मित्रांनो. लवकरात लवकर जेव्हा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स मागवले जातात तेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स द्यायला हलगर्जीपणा करू नका, नाहीतर या योजनेपासून तुम्हाला मुकावं लागेल. तर मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.